मध्ये काय दिलेलं आहे पहा, वेक्टर u इज इक्वल टू 3 अँड u इज इक्वली इन्क्लाइंड टू द युनिट वेक्टर आय जे के फाइंड वेक्टर u. आपल्याला काय केलेलं आहे, मॉड ऑफ यूची किंमत 3 दिलेली आहे. वेक्टर u इज इक्वली इन्क्लाइंड टू द युनिट वेक्टर. वेक्टर u लाईनवर जो पॉईंट प्रेझेंट आहे तो पॉईंट काय करतो, इक्वली इन्क्लाइंड करतो. म्हणजे तिन्ही ॲक्सेसची जो अँगल आहे तो इक्वल असतो. त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी वेक्टर यूची किंमत डिटरमाइन करायची. म्हणजे मॉड ऑफ यूची किंमत 3 आहे, नो डाऊट. वेक्टर यूनं काय केलं, लाईनवर जो वेक्टर ॲक्ट झालेला त्या वेक्टरनं काय केलेलं आहे, इक्वली इन्क्लाइंड, तिन्ही ॲक्सिसचे अँगल सारखा केलेला आहे. त्यावेळेस वेक्टर यूची किंमत सांगा. पहा, द लाईन यू इज इक्वली इन्क्लाइंड टू द कोऑर्डिनेट ॲक्सिस. कारण की तुम्ही युनिट वेक्टर कुठे ॲक्सिस असतात, युनिट वेक्टर कुठे ॲक्ट झालेले असतात, कोऑर्डिनेट ॲक्सिसवर. म्हणून सरनं काय लिहिलं, द लाईन ऑफ वेक्टर यू इज इक्वली इन्क्लाइंड टू द कोऑर्डिनेट ॲक्सिस. आता काय झालं पहा, लेट अल्फा बीटा गॅमा बी द अँगल मेड बाय लाईन अलॉंग एक्स वाय अँड झेड ॲक्सिस. हे तुम्हाला माहिती आहे. अल्फा बीटा गॅमा बी द अँगल मेड बाय द लाईन अलॉंग एक्स वाय अँड झेड ॲक्सिस. आता काय दिलेलं आहे पहा, लाईन इक्वली इन्क्लाइंड टू द कोऑर्डिनेट ॲक्सिस. देअरफॉर याचा अर्थ आहे अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा. कोऑर्डिनेट ॲक्सिसवर कोणते वेक्टर ॲक्ट झालेले असतात, युनिट वेक्टर. युनिट वेक्टर कोणचे, आय जे के. म्हणजेच काय, अल्फा बरोबर बीटा बरोबर गॅमा. वी नो, तुम्हाला काय माहिती आहे पहा, वी नो कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा मस्ट बी इक्वल टू 1. इथं काही अल्फा बरोबर बीटा बरोबर गॅमा, म्हणजे तुम्ही अल्फात घ्या का बीटात घ्या का गॅमात घ्या. कॉस स्क्वेअर अल्फा बरोबर 1. अल्फा बरोबर बीटा बरोबर गॅमा कोणच्या एकामध्ये घ्या, 3 टाइम्स कॉस स्क्वेअर अल्फा बरोबर 1 इम्प्लाइज दॅट कॉस स्क्वेअर अल्फा इज इक्वल टू 1/3 आणि कॉस अल्फा इज इक्वल टू प्लस मायनस 1/√3. कॉस अल्फा काय तुमचा प्लस मायनस 1/√3. कॉस अल्फाची किंमत जर तुमची प्लस मायनस 1/√3 आलेली असेल तर या ठिकाणी काय झालं पहा, वेक्टर यू. आता आपल्याला काय म्हणायचं, वेक्टर यू बरोबर आहे इज ॲक्टिंग अलॉंग द लाईन, वेक्टर यू इज ॲक्टिंग अलॉंग द लाईन. कोणचा वेक्टर असेल पहा, कोणचा वेक्टर ॲक्ट झालेला असेल तो असेल वेक्टर यू इज ॲक्टिंग अलॉंग द लाईन प्लस मायनस 1/√3i प्लस मायनस 1/√3j प्लस मायनस 1/√3k. हा त्या लाईनवर ॲक्ट झालेला वेक्टर आहे. मग इथं काय दिलेलं आहे पहा, बट मॉड ऑफ वेक्टर यू बरोबर 3. देअरफॉर वेक्टर यू बरोबर मॉड ऑफ यू इंटू li प्लस mj प्लस nk. li प्लस mj प्लस nk आणि हीच किंमत याची असती li प्लस mj प्लस nk. म्हणजेच काय येईल पहा, वेक्टर u इज इक्वल टू 3 टाइम्स प्लस मायनस 1/√3i प्लस मायनस 1/√3j प्लस मायनस 1/√3k. इथं आलं प्लस मायनस 3/√3. इथे येईल आय पहा मित्रांनो प्लस जे प्लस के. म्हणजे तुम्हाला जो वेक्टर यू काढायचा असेल तर कालच आपण असे गणित पाहिलं होतं. आज फक्त आपल्याला यूची किंमत दिली. आता तुम्हाला माहीत आहे a/√a याची व्हॅल्यू किती येते तुमची, √a बरोबर आहे का. म्हणजे इथं काय येईल पहा, वेक्टर यू इज इक्वल टू प्लस मायनस √3i प्लस जे प्लस के. हा वेक्टर यूची किंमत झाली बरोबर आहे. तीच आपल्याला डिटरमाइन काढायची होती. आपल्याला असं गणित जर सॉल्व करायचं असेल तर पहा कसं सांगायचं मनाला समजून. समजा त्यांचा प्रश्न विचारला, वेक्टर यू बरोबर 3 आहे आणि यू इज इक्वली इन्क्लाइंड टू द कोऑर्डिनेट ॲक्सिस आहे. शॉर्टमध्ये उत्तर सांगायचं, वेक्टर यू इज इक्वल टू मॉड ऑफ यू इंटू li प्लस mj प्लस nk. हे कसे काढायचे तुमचे, हे कॉस अल्फा कॉस बीटा कॉस गॅमा आर द डायरेक्शन कोसाइन्स ऑफ द लाईन्स ॲक्टिंग अलॉंग एक्स वाय झेड ॲक्सिस. अशा पद्धतीनं दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करायचा. पहा, लाईन हा होता,
अल्फा बीटा गॅमा होते, कॉस अल्फा कॉस बीटा आलं, एल आय प्लस एम जे प्लस एन के म्हणजे काय, कॉस अल्फा आय प्लस कॉस बीटा जे प्लस कॉस गॅमा के, कारण त्याचीच किंमत तुमची एल एम एन एवढी असते. असे 2 प्रॉब्लेम झाले. पुढे काय दिलेलं आहे पहा, फाइंड द डायरेक्शन रेशो अँड डायरेक्शन कोसाइन्स ऑफ द लाईन पासिंग थ्रू द पॉईंट. तुमची दिलेली लाईन समजा या 2 पॉईंटमधून पास होती. हा दिला -4 2 3, बी दिला तुमचा 1 3 -2. तर आपल्याला काय करायचं, याचे डायरेक्शन रेशो आणि डायरेक्शन कोसाइन्स काढायचे. तुम्हाला शॉर्टमध्ये माहिती आहे काय करायचं ॲक्च्युअल पहा, लेट लाईन पासिंग थ्रू किती पॉईंट्स, 2 पॉईंट्स. लाईन पासिंग थ्रू 2 पॉईंट्स, ए ऑफ x1 y1 z1, ए ऑफ -4 2 3 आणि बी ऑफ, बरोबर आहे, बी ऑफ x2 y2 z2, दॅट इज बी ऑफ 1 3 -2. 1 3 किती -2. Therefore डायरेक्शन रेशो ऑफ लाईन ए बी कशा असतात पहा, 2 पॉईंट जर दिलेले असतील तर तुम्ही अभ्यास केलेला सांगा, x2 x1 y2 y1 z2 z1, म्हणजेच याला आपण ए बी सी असं म्हणतो. हे झाले तुमचे डायरेक्शन रेशो. मग डायरेक्शन रेशो किती आले पहा, दॅट इज त्याची किंमत काढायची. तुम्हाला डायरेक्शन रेशोची एक्झॅक्ट व्हॅल्यू किती आली, x2 x1 किती आलेला आहे पहा. x2 x1 जर आपल्याला डिटरमाइन करायचं असेल तर असा येईल पहा इथं, दॅट इज पहा इथं पॉईंट पहा, 1 -4, दुसरा 3 -2, तिसरा -2 -3, दॅट इज याची किंमत आलेली आहे 5 1 आणि -5. याचे पहा मायनस प्लस आलं, 5 तिथं 1 आलं आणि तिथं तुमचं -5 आलं. म्हणजेच हे आले डायरेक्शन रेशो ए बी सी, 5 1 -5. आता डायरेक्शन कोसाइन्स काढायचे. डायरेक्शन कोसाइन काय असतात पहा, फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, डायरेक्शन कोसाइन ऑफ लाईन. डायरेक्शन कोसाइन्स ऑफ द लाईन काय असते तुमचं, L इज इक्वल टू ±a अपॉन √a² प्लस b² प्लस c² प्लस मायनस इथे येईल 5 अपॉन इथे येईल 25 प्लस 1 प्लस 25. म्हणजेच L बरोबर काय येईल तुमचा 5 अपॉन √51, बरोबर आहे. M बरोबर काय येईल तुमचा 1 अपॉन √51 आणि n बरोबर काय येईल तुमचा -5 अपॉन √51. देअरफॉर डायरेक्शन कोसाइन्स ऑफ अ लाईन आर, हा मित्रांनो 5/√51, 1 अपॉन √51 आणि -5 अपॉन √51 हे त्याचे डायरेक्शन कोसाइन्स आले. म्हणजे जर आपल्याला 2 पॉईंट दिलेले असतील आणि 2 पॉईंटवरून जर आपल्याला डायरेक्शन कोसाइन्स काढायचे असतील तर डायरेक्शन कोसाइन्स काढायची टेक्निक तुम्हाला माहिती आहे. पहिलं रेशो काढा. रेशो कसे काढायचे, x2 x1 y2 y1 z2 z1, दॅट इज ए बी सी. हे जर तुम्हाला एकदा डायरेक्शन रेशो भेटले त्यावरून तुम्ही आरामशीर डायरेक्शन कोसाइन्स काढू शकतात, बरोबर आहे. आता तुम्हाला समोरचा प्रॉब्लेम दिलेला आहे, जो प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्क करायचा आहे, पण एकदा डिस्कशन करून घ्या. अ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट, तुमची दिलेली लाईन या 2 पॉईंटमधून पास होते, त्यावेळेस त्या लाईनचे डायरेक्शन रेशो आणि कोसाइन्स काढा. हिंट असेल तुमची डायरेक्शन रेशो पहा, ए बी सी हे काय असतील, x2 x1 y2 y1 z2 z1 आणि कोसाइन्स तुमचे असतील L बरोबर a अपॉन √a² प्लस b² प्लस c². अशा प्रकारे आपण जो प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे तोच प्रॉब्लेम आपण वेगळ्या भाषेत पाहणार आहे. थोडं बोर्डवर पहा, सेम प्रश्न विचारलेला आहे. A line passing through the 2 points, find the direction ratio and direction cosines of the line so that alpha is acute. बस एवढंच लक्ष द्यायचं. अल्फा ॲक्यूट आहे असं त्यांना सांगितलेलं आहे. बाकी बीटा कसा आहे आणि गॅमा कसा आहे याचं आपल्याशी काही घेणं देणं नाही. सेम टेक्निक आहे. जर लाईन 2 पॉईंटमधून पास होत असेल, पहिल्या पॉईंटचे कॉर्डिनेट x1 y1 z1 आहे, दुसऱ्याचे x2 y2 z2 आहे, त्यावेळेस त्या लाईनचे येणारे डायरेक्शन रेशो हे x2 x1 y2 y1 z2 z1 एवढे असतात.
ए बरोबर x2-x1, बी बरोबर y2-y1 आणि सी बरोबर z2-z1. पहा, लेट लाईन पासिंग थ्रू द पॉईंट ए अँड बी. डायरेक्शन रेशो ऑफ द लाईन x2-x1, y2-y1, z2-z1. 2 - 6 - 3 + 7 1 + 1 -4 4 2 दॅट इज 4 -4 आणि -2 हे झाले या लाईनचे डायरेक्शन रेशो. आता अल्फा ॲक्यूट असल्यामुळे मी काय केलं, मायनसनं मल्टिप्लाय केलं. नाही केलं तरी चालत होतं. डायरेक्शन रेशो आले तुमचे ए बी सी. अल्फा इज ॲक्यूट अँगल देअरफॉर कॉस अल्फा ग्रेटर दॅन 0 म्हणून मायनसनं मल्टिप्लाय करून घेतलं. नसतं घेतलं तरी चालत होतं. cos alpha is acute angle, therefore cos alpha greater than 0. Direction cosines of the line L is equal to cos alpha is equal to plus minus a under root a square plus b square plus c square, but cos alpha greater than 0. cos alpha ची किंमत greater than 0 आहे म्हणजे ॲक्यूट आहे. त्याच्यामुळं काय आलं पहा, ए इथं आलं तुमचा फॉर्म्युला प्लस मायनस ए. एची किंमत किती आलेली तुमच्या 4. मग 4/-4चा स्क्वेअर -4चा स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर. इथं आला 16 + 16 + 4 शोधून 32 आणि 4 36 म्हणजे 4/6 म्हणजे 2/3. हा आला तुमचा यल कॉस अल्फा ग्रेटर दॅन 0. बरोबर आहे, ॲक्यूट अँगल आहे त्याच्यामुळे याची किंमत मी पॉझिटिव्ह घेतली. आता कॉस बीटा बरोबर काय, m/cos बीटा म्हणजे m बरोबर काय, कॉस बीटा बरोबर m बरोबर -b/ √a² + b² + c². √a² + b² + c² याची किंमत आली √36. √36 म्हणजे 6 आलं म्हणजे इथं -4/6 म्हणजे -2/3. कॉस गॅमा बरोबर n बरोबर काय येईल, c/a² + b² + c². तर इथे येईल तुमचं -2/6 म्हणजे -1/3. देअरफॉर द डायरेक्शन कोसाइन्स ऑफ द लाईन्स आर 2/3 -2/3 -1/3. एवढा फरक आहे. ॲक्यूट अँगल आलं म्हणजे पॉझिटिव्ह घ्यायचं, एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. अ लाईन हॅज द डायरेक्शन रेशो. एका लाईनचे डायरेक्शन रेशो दिलेलं त्यावरून कोसाईन काढा. आत्ताच दिलेलं गणित सॉल्व करा. ॲक्यूट अँगल याच्याशी आपला काही संबंध नाही. पहा, लेट डायरेक्शन रेशो ऑफ लाईन काय तुमच्या ए बी सी बरोबर 4 - 12 18. या डायरेक्शन रेशोला आपण रिड्यूस केलं तरी चालते. दॅट इज याला आपण असंही लिहू शकतो, उत्तर चुकणार नाही. दॅट इज पहा, ए बी सी बरोबर 2 - 6 आणि 9. या दोघांचा मिनिंग सारखाच आहे, फक्त आपण रिडक्शन केलं, शॉर्ट फॉर्म केला. याला 2ने डिवाइड केलं, 2 इथं -6 आणि इथं तुमचे 9 आले. हेही चालते, हेही चालते. डायरेक्शन कोसाइन पहा मित्रांनो, डायरेक्शन कोसाइन ऑफ लाईन आर. तुम्हाला लाईनचे डायरेक्शन कोसाइन डिटरमाइन करायचे. एल बरोबर a/√a² b² c². कोसाइन एल बरोबर कोणाला पहा, इथं 2 घ्या, बिघडत नाही मला. 2/√4 + 36 + 81. तुम्ही वरची जरी टर्म घेतली तरी चालते आणि खालची घेतली तरी चालते. डायरेक्शन रेशोला आपण मल्टिप्लाय डिवाइड केलं तर काही प्रॉब्लेम येत नाही. इथं आलं आपलं उत्तर 2. इथं आलं तुमचं 40 + 81. पहा बेरीज किती येते तुमची. इथं आलं 121. बरोबर आहे की नाही. 121 जर कोणाचा परफेक्ट स्क्वेअर असेल तर तुम्ही त्याला बाहेर घेऊ शकता. सांगा बरं 121. इथं 2/11 हे बा 11 × 11. इथं 1 आलं, इथं 1 11 इथं 12 121. एल बरोबर 2/11. एम बरोबर पहा पूर्व, एम बरोबर -6/11 सिमिलरली. आणि एन बरोबर किती आलं तुमचं 9/11. किती आलं तुमचं 9/11. डायरेक्शन कोसाइन ऑफ गिवन लाइन्स. डायरेक्शन कोसाइन्स ऑफ गिवन लाइन्स आर LMN, that is 2/11 6/11 बरोबर आहे आणि 9/11 हे त्या लाईनचे डायरेक्शन कोसाइन्स आले. म्हणजे डायरेक्शन रेशो दिले तर आरामात तुम्हाला डायरेक्शन कोसाइन्स काढता येतात. की मित्रांनो, प्रॉब्लेममध्ये आपल्याला डायरेक्शन रेशो ऑफ ए बी दिलेले आहे, ए दिलेला आहे, लेंथ ऑफ ए बी दिलेले आहे. त्यावेळेस पॉईंट बीची किंमत काढा. समजा तुम्हाला त्या ठिकाणी सरळ त्याने ए बी दिलेलं आहे, ए बीमधला एचा कॉर्डिनेट दिलेला आहे, बरोबर आहे.
ए बीमधलं अंतर दिलेलं आहे 6 युनिट आहे, त्यावेळेस बी कोऑर्डिनेट काढा. तुम्हाला सरळ सरळ एक फॉर्म्युला माहीत आहे. जर एक लाईन असेल समजा ही, एक पॉईंट हा असेल, एक पॉईंट हा असेल, बरोबर आहे. या लाईनवरचा एखादा अननोन पॉईंट जर आपल्याला डिटरमाइन करायचा असेल, तुम्हाला सरांनी एक फॉर्म्युला शिकवलेला आहे. समजा एका लाईनचे डायरेक्शन कोसाईन हे LMN आहे. तो पॉईंट ॲट अ डिस्टन्स डी ए, कोणापासून ए पासून समजा किंवा कोणत्या पॉईंटपासून त्याचे कोऑर्डिनेट काढायचे जर असेल तर आपल्याला एक फॉर्म्युला शिकवलेला आहे. न्यू पॉईंटचे कोऑर्डिनेट x1 प्लस मायनस LD, y1 प्लस मायनस MD, z1 प्लस मायनस ND. समजा ही लाईन स्पेसमध्ये असेल ही लाईन, आणि या लाईनचे डायरेक्शन कोसाईन्स हे LMN दिलेले आहे. इथं एक पॉईंट प्रेझेंट आहे आणि या पॉईंटपासून दुसरा एक पॉईंट 6 अंतरावर किंवा 5 अंतरावर किंवा 2 अंतरावर जर असेल, त्याचे कोऑर्डिनेट आपल्याला कसे डिटरमाइन करायचे याचा फॉर्म्युला तुम्हाला सरनं बेसिकमध्ये रिव्हिजनमध्ये शिकवलेलं आहे. समजा या पॉईंटचे कोऑर्डिनेट माहीत आहे, याचे कोऑर्डिनेट काढायचे. इथून याचं अंतर जर तुमचं 6 येत असेल तर अशा वेळेस त्याचे कोऑर्डिनेट कसे काढतात मित्रांनो. x1 म्हणजे याचा x कोऑर्डिनेट x1 प्लस मायनस LD, y1 प्लस मायनस MD, z1 प्लस मायनस ND. LMN कोण आहे? कोसाइन्स ऑफ द गिवन लाईन. x1 y1 z1 कोण आहे? याचे कोऑर्डिनेट ज्याचे काढायचे त्याच्यापासून ते. डी कोण आहे? त्या 2 पॉईंटमधलं अंतर. अशा पद्धतीनं कोणताही तुम्ही अननोन प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. तसंच प्रॉब्लेम दिलेला आहे. त्या प्रॉब्लेममध्ये काय सांगितलं, एका लाईनचे डायरेक्शन रेशो ऑफ AB -2 to 1 दिलेले. ए बरोबर -2, बी बरोबर 2, सी बरोबर 1, बरोबर आहे. एचे कोऑर्डिनेटसुद्धा तुम्हाला दिलेले. एचे कोऑर्डिनेट किती आहे? 4, 1, 5. लेंथ ऑफ AB म्हणजेच तुम्ही या ठिकाणी याला डी म्हणतात आणि ते डीचं अंतर किती दिलेलं आहे? 6. तर आता सुरुवातीला काय करू आपण, डायरेक्शन कोसाइन्स काढून घेऊ. पहा डायरेक्शन कोसाइन. तुम्ही सांगा सर डायरेक्शन कोसाइन्स काय काढायचे? डायरेक्शन कोसाइन जर माहीत असेल, अंतर जर दिलेलं असेल, कोऑर्डिनेट दिलेला असेल, दुसरा कोऑर्डिनेट काढता येतो. डायरेक्शन कोसाइन्स ऑफ अ लाईन एक काढला की दुसरा येतो. तो आला L बरोबर आहे A/√A² B² C². ए बरोबर कोण आहे पहा तुमचा -2/√, -2चा स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर प्लस 1 दॅट इज -2/3. 4 आणि 4 8 आणि 9 -2/3. M बरोबर कोण आलं? B/ सेम टर्म A² B² C². डायरेक्टली काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. 2/3. N बरोबर कोण आलं तुमचं? N बरोबर त्या ठिकाणी आलं 1/3. म्हणजेच डायरेक्शन कोसाइन ऑफ गिव्हन लाईन हे किती आले तुमचे? LMN इज इक्वल टू -2/3, 2/3, 1/3. आता आपल्याला काय करायचं, समजा जर एक पॉईंट दिलेला असेल, हा ए हा बी ए, इथून एवढं अंतर जर 6 असेल तर आपल्याला याचे कोऑर्डिनेट जर काढायचे असतील तर तो पॉईंट इकडून असू शकतो आणि इकडून असू शकतो. म्हणून सर घेताना प्लस मायनस घेतात. म्हणजे B उजव्या साईडला का डाव्या साईडला आपल्याला माहीत नाही. त्यावेळेस पहा द कोऑर्डिनेट ऑफ एनी पॉईंट विच आर ॲट अ डिस्टन्स D युनिट फ्रॉम द पॉईंट A ऑफ x1 y1 z1 4, 1, 5 इज x1 प्लस मायनस LD, y1 प्लस मायनस MD, z1 प्लस मायनस ND. म्हणजे आपल्याला हा पॉईंट P जर काढायचा असेल तर x1 प्लस मायनस MD, y1 प्लस मायनस ND, z1 प्लस मायनस ND. तर का सर इथं प्लस मायनस का घेतले? कारण की ए पासून हा पॉईंट उजव्या साईडला असू शकतो, डाव्या साईडला असू शकतो. प्लस म्हणजे उजव्या साईडला, मायनस म्हणजे डाव्या साईडला. म्हणजेच काय येईल पहा, दॅट इज त्याचे कोऑर्डिनेट्स तयार झाले तुमचे. x1 y1 z1 याच्या किमतीसुद्धा आपल्याला दिलेल्या आहे. हा पॉईंट P आहे तुमचा A, त्याची किंमत आली 4, 1, 5. म्हणजेच ही आली तुमची x1 y1 z1. आणि तुमच्या डीचं अंतर जे आहे त्या डीचं अंतर तुमचं 6 दिलं. देअरफॉर x1 प्लस मायनस LD हा कोऑर्डिनेट पहिले डिटरमाइन करा. मग x1 प्लस मायनस LD जर असेल तर हा किती असेल पहा, 4. x1 म्हणजे 4 झाला, प्लस मायनस L बरोबर कोणाला पहा, L बरोबर तुमचा आला तुमचा -2/3 बरोबर आहे, इंटू डी बरोबर कोणाला पहा, डी बरोबर डी म्हणजे त्याचं अंतर ते झालेलं आहे तुमचं 6. म्हणजे इथं कोण आलं 4 प्लस मायनस बरोबर आहे -3 1 3 3 2 6.
हे तुमचे -4 आले. म्हणजे एकदा काय करायचं 4 + 4 बरोबर आहे की नाही. म्हणजे इथं असा येईल तुमचा पहा, इथं 4 येईल प्लस मायनस 4 हा 0 येईल. और दुसरा काय येईल पहा 4 -(-) याचं उत्तर 8 येईल. म्हणजे पहिला कोऑर्डिनेट हा 0,8 आला. कोणाला तुमचा पहिला कोऑर्डिनेट हा आला 0,8 पहिला एलच्या रिलेटेड. दुसरा कोणचा येईल पहा y1 ± md. y1 बरोबर कोणाला 1 ± m बरोबर कोणाला तुमचा 2/3. d बरोबर कोणाला 6. 3 1 3 3 2 6. इथं काय आलं 1 ± 4 म्हणजे 1 + 4 बरोबर 5 आला. दुसरा किती आला तुमचा पहा, दुसरा आला 1 - 4 बरोबर -3 आला. बरोबर किती आला -3. उत्तरले शांततेने लिहिणं पहा. हे तुमचा ऑरमध्ये दुसरा पॉईंट तयार झाला. नंतर काय आला तुमचा Z1 ± ND. Z1 बरोबर कोण आहे तुमचा 5 ± n बरोबर कोण आहे तुमचा 1/3. d बरोबर कोण तुमचा 6. 3 2 6 म्हणजे इथं कोण आलं पहा, इथं आलेलं आहे 5 ± 2 हा Z1 + ND आला. एकदा प्लस घ्यायचा 5 + 2 बरोबर 7. और दुसरा किती आला पहा 5 - 2 बरोबर 3. आता बरोबर पहिला कोऑर्डिनेट घ्यायचा. 2 कोऑर्डिनेट आले, एक उजवीकडे आणि एक डावीकडे. हे पहा पहिला 0 हा 5 बरोबर आहे, हा 7. म्हणजे पहिला कोऑर्डिनेट येऊ शकतो तुमचा बीचा कोणाला पहा 0 5 7. और उजवीले किंवा डावीला आपल्याला माहीत नाही. दुसरा जो आला तो कोणाला पहा 8 बरोबर आहे. उरलेला -3 आणि 3. 0 5 7 हा एक पॉईंट आलेला आहे. 8 -3 3 हा दुसरा पॉईंट आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो थोडं शांततेने लक्ष द्या. एकदा समजल्यानंतर डबल डोकं लावायची गरज नाही. एक लाईन दिली, लाईनवरचा एक कोऑर्डिनेट दिला, दुसऱ्या पॉईंटमधलं अंतर दिलं, उजवीकडे का डावीकडं माहीत नाही आहे. आपल्याला लाईनवरचा एखादा कोऑर्डिनेट काढायचा असेल तर तुमचा x1 ± LD, y1 ± MD, Z1 ± ND हा फॉर्म्युला असते. पहिले डायरेक्शन रेशो घ्या, त्याहून डायरेक्शन कोसाइन्स काढा, एलिमेंट काढा, नंतर फॉर्म्युला घ्या, फॉर्म्युलात किंमत काढा. पहिला एक येईल पॉझिटिव्ह निगेटिव्ह दुसरा येईल. अशा प्रकारचे तुम्ही लाईनवरच्या दुसऱ्या पॉईंटचे कोऑर्डिनेट आपण काढू शकतो. पुढं प्रश्न काय दिला पहा, अ लाईन मेक्स अन अँगल अल्फा बीटा गॅमा with coordinate axis, then prove that sin² alpha plus sin² beta plus sin² gamma is equal to 2. cos 2 alpha cos 2 beta cos 2 gamma is equal to -1. पहा रिलेशन शिकवलेलं आहे. लेट अल्फा बीटा गॅमा आर डायरेक्शन अँगल बरोबर आहे का मेड बाय लाईन. डायरेक्शन अँगल अल्फा बीटा गॅमा आर direction angle made by line along x y z axis. we know. तुम्हाला काय माहिती आहे मित्रा, तुम्हाला कोसाइनचं रिलेशन माहिती आहे. cos² अल्फा cos² बीटा cos² गॅमा मस्ट बी इक्वल टू 1. आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पहिल्या प्रूफमध्ये LHS इज इक्वल टू sin 2 अल्फा sin 2 बीटा प्लस sin 2 गॅमा याचं उत्तर आपल्याला 2 आणायचं. आता आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे. डबल एकदा पाहते sin² अल्फा sin² बीटा sin² गॅमा आहे का 2 आहे. हे sin² अल्फा आहे बरोबर आहे. sin² अल्फा हा sin² बीटा sin² गॅमाची किंमत ही तुम्हाला sin² अल्फा प्लस sin² बीटा प्लस sin² गॅमा याची किंमत आपल्याला 2 दाखवायची. आपल्याला माहिती आहे रिलेशन काय आहे cos² अल्फा cos² बीटा cos² गॅमाची किंमत 1 आहे. म्हणजे आपल्याला कळत न कळत sin² कन्व्हर्शन cos² करायचं. कसं करायचं sin² कन्व्हर्शन इकडं पहा sin² थिटा बरोबर 1 - cos² म्हणजे सरळ इथं येईल पहा 1 - cos² अल्फा 1 - cos² बीटा 1 - cos² गॅमा असं उत्तर येईल. 1 + 1 + 1 हे 3 आले
मायनस साईन कॉमन काढा, कॉस स्क्वेअर अल्फा, कॉस स्क्वेअर बीटा आणि कॉस स्क्वेअर गॅमा याची व्हॅल्यू किती येते पहा, 3 मायनस कॉस स्क्वेअर अल्फा, कॉस स्क्वेअर बीटा, कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1, मस्ट बी इक्वल टू 2, दॅट इज LHS मस्ट बी इक्वल टू RHS. मल्टिपल चॉईसमध्ये प्रश्न विचारू शकता, काहीच अवघड नाही. साइन स्क्वेअर अल्फा, साइन स्क्वेअर बीटा, साइन स्क्वेअर गॅमाची किंमत 2 कशी येते, पटकन साइन स्क्वेअर अल्फा म्हणजे 1 मायनस कॉस स्क्वेअर अल्फा, 1 मायनस कॉस स्क्वेअर बीटा, 1 मायनस कॉस स्क्वेअर गॅमा, 1 + 1 + 1 3 मायनस साइन कॉमन, रिक्वायर्ड आन्सर. सेकंड पार्टमध्ये काय प्रूव्ह करायचं पहा, LHS इज इक्वल टू कॉस 2 अल्फा, कॉस 2 बीटा आणि कॉस 2 गॅमा याची व्हॅल्यू आपल्याला -1 आणायची. आता आपल्याला रिलेशनच माहिती आहे, कॉस स्क्वेअर अल्फा, कॉस स्क्वेअर बीटा, कॉस स्क्वेअर गॅमा 1 आहे, तर कॉस 2 अल्फाचं कन्व्हर्शन करायचं. कॉस 2 थिटाचे 2 फॉर्म्युले, कॉस स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर 3 आहे बाळांनो, 2 कॉस स्क्वेअर थिटा -1, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. यामधला आपल्याला एक फॉर्म्युला त्या ठिकाणी लावायचा आहे, पहिला, दुसरा आणि तिसरा. पहिला फॉर्म्युला परफेक्ट बसत नाही, दुसरा परफेक्ट बसण्याच्या चान्सेस आहे, तिसरा परफेक्ट बसत नाही. आपला दुसरा परफेक्ट का बसतो, कारण त्याचा संबंध कॉस स्क्वेअर अल्फा, कॉस स्क्वेअर बीटा, कॉस स्क्वेअर गॅमाशी येतो. मग आपण सरळ सरळ हा फॉर्म्युला लावू. पहा, कॉस 2 अल्फा म्हणजे काय, 2 कॉस स्क्वेअर अल्फा -1, 2 कॉस स्क्वेअर बीटा -1, 2 कॉस स्क्वेअर गॅमा -1. बरोबर आहे. आता या तिन्ही टर्ममधून म्हणजे हा जो तुमचा आहे कॉस स्क्वेअर अल्फा, कॉस स्क्वेअर बीटा, कॉस स्क्वेअर गॅमा, याच्यातून सरळ सरळ 2 कॉमन काढा. जर 2 कॉमन काढले तर कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा, बरोबर आहे. आता या ठिकाणी -1 -1 हे झाले -3. म्हणजे इथे किती आलं पहा, कॉस स्क्वेअर अल्फा, कॉस स्क्वेअर बीटा, कॉस स्क्वेअर गॅमा याची किंमत 1 येते, म्हणजे 2 - 3 बरोबर -1 आलं. म्हणजे LHS मस्ट बी इक्वल टू RHS. एक्झाममध्ये जरासाही गोंधळ होता याचा नाही. अशा टाईपचा जर आपल्याला प्रश्न विचारायला असेल तर प्रामाणिक मनाला समजून सांगायचं, कॉस स्क्वेअर अल्फा, कॉस स्क्वेअर बीटा, कॉस स्क्वेअर गॅमाची किंमत 1 असते. म्हणजे तुम्हाला जे LHS दिलेलं आहे याचं कन्व्हर्शन कॉसमध्ये करायचं. म्हणजे सोपं आहे पहा, साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय, 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा झालं. आता कॉस 2 अल्फाचे आपल्या जो 3 फॉर्म्युले ते कॉस 2 थिटाचे, पहिला, दुसरा, तिसरा. पहिला वापरून उत्तर येईल, पण डबल साईनचं कन्व्हर्शन करणं पडते. तिसरं वापरून येईल, पण जरा वेळ लागतो. त्याच्या म्हणजे सोप्या पद्धतीने 2 कॉस स्क्वेअर थिटा -1 घेतला तर आपला डायरेक्ट प्रूफ होतो. अशा प्रकारे तुम्ही दोन्ही प्रॉब्लेम घरी लिहून पाहायचे आहेत. मित्रांनो, आपल्याला फाइंड द अँगल बिटवीन द लाईन्स हुज डायरेक्शन कोसाइन्स LMN सॅटिस्फाय द इक्वेशन्स 5L + M + 3N इज इक्वल टू 0 अँड 5MN - 2NL + 6LM बरोबर 0. आपल्याला काय करायचं, अँगल बिटवीन द 2 लाईन्स काढायचं. म्हणजे 2 लाईन्स दिलेल्या आहेत, त्या 2 लाईनमधले आपल्याला डायरेक्शन रेशो काढायचे. ते डायरेक्शन रेशो काढण्यासाठी LMN हे डायरेक्शन कोसाइन्स आहे आणि डायरेक्शन कोसाइन्सची कंडिशन आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे आपल्या 2 स्वतंत्र लाईन्स असतील, समजा ही एक लाईन आहे, बरोबर आहे, आणि ही एक लाईन आहे. ह्या 2 लाईन एकमेकाला इंटरसेक्ट झाल्या तर या 2 लाईनमधला अँगल काढायचा. तो अँगल काढण्यासाठी समजा या दोन्ही लाईनचे डायरेक्शन कोसाइन्स जर LMNच्या रिलेटेड असतील तर त्या LMNमधलं रिलेशन आपल्याला इक्वेशनच्या स्वरूपात दिलेलं आहे. त्यावेळेस आपल्याला त्याच्यामधला अँगल काढायचा. मग आपल्याला काय करणं पडेल माहिती आहे का, या रिलेशन आणि या रिलेशनवरून आपल्याला डायरेक्शन रेशो काढणं पडतील. म्हणजे आपल्याला सरळ सरळ पहिले काय करायचं, डायरेक्शन कोसाइन्स जे असतात ना, त्या डायरेक्शन कोसाइन्स आणि डायरेक्शन रेशो याचं रिलेशन तयार करायचं. ते रिलेशन तयार केल्यानंतर पहिल्या लाईनचे डायरेक्शन रेशो काढायचे, दुसऱ्या लाईनचे डायरेक्शन रेशो काढायचे आणि दोन्ही लाईनचे डायरेक्शन रेशो काढल्यानंतर मग तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचा, कॉस थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 अपॉन √A1² B1² C1² डॉट A2² B2² C2². पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय करायचं, 2 लाईनमधल्या डायरेक्शन कोसाइनचं रिलेशन आपल्याला इक्वेशनच्या स्वरूपात दिलं. त्या 2 लाईनच्या डायरेक्शन कोसाइनला
आपल्याला डायरेक्शन रेशोमध्ये ट्रान्सफर करायचं आणि पहिल्या लाईनचे डायरेक्शन रेशो काढायचे, त्याला A1 B1 C1 म्हणायचं. दुसऱ्या लाईनचे डायरेक्शन कोसाईन्स काढायचे, त्याला A2 B2 C2 म्हणायचं. मग त्याच्यामधला अँगल यूज करायचा cos θ इज इक्वल टू मॉड ऑफ A1 A2 B1 B2 C1 C2 अपॉन अंडर रूट A1 स्क्वेअर B1 स्क्वेअर C1 स्क्वेअर A2 स्क्वेअर B2 स्क्वेअर C2 स्क्वेअर. चला मग आपल्याला काय करायचं, या दोन कंडिशनवरून आपल्याला त्याला रेशोमध्ये ट्रान्सफर करायचं. पहा, LMN आर द डायरेक्शन कोसाईन्स ऑफ द लाईन अँड कोसाईन सॅटिस्फाईंग द फॉलोइंग इक्वेशन. हे कोसाईन काय करून राहिले, खालील कंडिशन खालील इक्वेशन सॅटिस्फाय करतात, ते आपल्याला डोळ्यासमोर दिलेले. पहा, 5L + M + 3N याला ट्रान्सफर करा, याला ट्रान्सफर करा. M बरोबर -5L - 3N इक्वेशन 1 आलं. दुसरं इक्वेशन कोण दिलं पहा, 5Mn + 2NL + 6LM बरोबर 0. इक्वेशन 1 आणि 2चं असं रिलेशन तयार करायचं, त्यामध्ये डायरेक्शन रेशो आणि कोसाईन येतील. म्हणजे कसं येईल, L/A बरोबर M/B बरोबर N/C, L/A1 M/B1 N/C1, L/A2 M/B2 N/C2 असं आपल्याला ट्रान्सफर करायचं. मग कसं करायचं पहा, पुट M बरोबर -5L - 3N इन सेकंड. या दोघांची कंडिशनहून आपल्याला इक्वेशन तयार करायचं. मग काय सरळ सरळ कोणाची एकाची किंमत काढा. एमची किंमत सोपी जाऊन राहिली, ती काढून या ठिकाणी पुट करू. इथे येईल माझं 5N इन ब्रॅकेट M बरोबर कोण येईल, -5L - 3N शांततेने बोर्डवर पहा, प्लस 2NL जसाच्या तसा, प्लस 6L जसाच्या तसा. एमच्या जागी कोण येईल पहा, -5L - 3N मस्ट बी इक्वल टू 0. चला कसं येईल इथे पहा, -25NL मायनस ऑफ मायनस प्लस 15N² शांततेने पहा, -25NL मायनस ऑफ मायनस प्लस 15N² प्लस इथं आलं 2NL मायनस, पहा मायनस काय आलं तुमचं या ठिकाणी 30L² 6 पंच 30 मायनस ऑफ मायनस प्लस इथं आलं 18NL प्लस मायनस मायनस येईल, त्या ठिकाणी आलं 18NL मस्ट बी इक्वल टू 0. जसं क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करतो ना, तसं L² किंवा N² मध्ये तयार करा, आम्हाला काही कुठेही प्रॉब्लेम नाही. इथं कोण आले पहा, 15N² आला, -25NL, यामधून हा 18NL मधून 2NL गेला, NLच आला, यामध्ये -16 राहिला, इथं आला -25 -16, इथं आला तुमचा 1, इथं आला तुमचा 2 + 3 + 41. पहा कुठंतरी रिलेशन लिहिण्यात जर आपण गडबड केली तर आपलं कसंच इक्वेशन त्या ठिकाणी येणार नाही आहे, म्हणून लक्ष द्यायचं आहे थोडं. पहा इथं -25NL प्लस 15N² प्लस 2NL शांततेने पहा प्लस 2NL, सॉरी इथं -2NL असल्यामुळं प्रॉब्लेम आला. इथं तुमचा -2NL आहे, गलतीने वेगळा घातलं गणित बरोबर येणार नाही. 5Mn - 2NL प्लस 6LM डबल चेक करू आपण. इथं -25 प्लस 15, इथं तुमचं -2NL आला, इथंही तुमचा -2NL आला, -30L² आलं, -18 आलं. आता किती आलं पहा, आता या ठिकाणी आलं 15N², हे आलं तुमचं 18 - 2 20 आणि हे -45NL -30L² मस्ट बी इक्वल टू 0. डबल एकदा पहा, मायनस साईनची गडबड कुठंतरी होऊ शकते. हे तुमचे 15N² आहे, इथं बी तुम्ही चूक केली पहा, इथं प्लस मायनस मायनस येते, एक जरी साईन चुकलीत प्रॉब्लेम येत नाही. -25 -15 -2NL -30 -18. आता हे -25 हे 2 आणि हे 18 हे झाले -45, हे झाले -15N², हे झाले -13N² डिवायडेड बाय -15. इथे किती आलं N² प्लस 3NL प्लस पहा किती आलं तर या ठिकाणी 15 त्रिक 45 15 दुनी 30 2L² बरोबर 0. पहा N² मित्रांनो, N² प्लस 3NL प्लस 2L² बरोबर 0. कसे घेऊ शकतो मी, N² मध्ये 2L² प्लस 3NL प्लस N² बरोबर 0. मल्टिप्लिकेशन केलं तर 2 येते आणि ॲडिशन केली तर 3 येते, म्हणजे 2 × 1
पहा फॅक्टर कसे पडले. मल्टिप्लिकेशन केलं तर त्या ठिकाणी 2 येते आणि ॲडिशन केली तर 3 येते. दॅट इज 2 × 1. म्हणजे फॅक्टर अशा प्रकारे तयार होतील 2l² + 2nl + nl + n² = 0. पहिल्यामधून तुम्ही 2l कॉमन काढा. 2l जर तुम्ही कॉमन काढले शिल्लक काय राहिलं पहा l + n. शिल्लक काय राहिलं तुमचं l + n. पहिल्या 2 टर्ममधून 2l कॉमन काढले शिल्लक राहिलं l + n. दुसऱ्या 2 टर्ममधून n कॉमन काढा. n कॉमन काढल्यानंतर शिल्लक काय राहते l + n. l + n = 0. दोन्ही ब्रॅकेटमधून l + n कॉमन काढा. इथं 2l + n = 0 येईल. म्हणजे पहिला फॅक्टर तयार झाला l + n = 0. दुसरा तयार झाला 2l + n = 0. म्हणजेच l बरोबर कोणाला -n. आता पहिल्याविषयी चर्चा करायची आणि या ठिकाणी ऑर इथं किती आला पहा n बरोबर -2l. इथपर्यंत तुम्हाला प्रॉब्लेम समजला पाहिजे की पहिलं इक्वेशन आणि दुसरं इक्वेशन याच्यामधून रिलेशन तयार करायचं. कोणचं रिलेशन तयार करायचं पहा. मी काहीच नाही याच्यातून पहिलं इक्वेशन घेतलं त्यावरून m घेतला mची किंमत घेतली दुसऱ्यात टाकली फॅक्टर पाडले. फॅक्टर पाडल्यानंतर माझ्या जो 2 कंडिशन जन्माला आल्या l बरोबर -n यावरून डायरेक्शन रेशो काढायचे आणि n बरोबर -2l यावरून डायरेक्शन रेशो काढायचे. सरळ फॉर्म्युला यूज करायचा. पहिले फक्त एक फिक्स करायचं n घ्यायचा का m घ्यायचा का n घ्यायचा. पहा आता इथं l बरोबर -n घेतला बरोबर आहे. पुट इन m l बरोबर -1 पुट इन m पुट इन m म्हणा m. हे बघा इथं m बरोबर कोण आलं -5l -3n. m जसाच्या तसा -5 या l ची किंमत कोण आली -n -3n -+ 5n -3n बरोबर m बरोबर कोण आला तुमचा 2n. म्हणजेच किती आला m/2n. पहा इथं आला तुमचा m बरोबर 2n इम्प्लाइज दॅट n = m/2. n = काय आलं m/2. आता पूर्ण गंत तुम्हाला l मध्ये घ्यायचे किंवा m मध्ये घ्यायचे किंवा n मध्ये घ्यायचे हे लक्षात ठेवायचं. आता पूर्णच्या पूर्ण गंत मी n मध्ये घेतो. मग पहिला l बरोबर कोण आला -n किंवा n बरोबर कोण आला -l. आता l m n. आता l ची किंमत पहा n बरोबर कोण येतो -l. आता तुमचा जो m आहे तो m कोणत्या भाषेत आला m/2च्या n जसाच्या तसा. म्हणजे आपण घेताना गणित कसं घ्यायचं माहिती आहे का पर्टिक्युलर एका टर्ममध्ये घ्यायचं. मी दिलेला प्रॉब्लेम n मध्येच लिहिणार. पहा मग हा n माझ्या जसाच्या तसा. n ची किंमत किती आली पहा इन टर्म्स ऑफ l n = -l. n बरोबर कोणाला m/2. म्हणजे आपला जो LMN असतो का नाही त्या LMN मध्ये हे शब्द शांततेने आहे का आपला LMN असतो. मी n मध्ये उत्तर घेणार आहे बरोबर आहे. कशात घेतलंच चालते. मग n माझा हा आला. आता माझा जो m आहे ते m ची किंमत माझी n ची किंमत m मध्ये आलेली m/2 m/2 ते घ्या. आता n ची किंमत माझी कोण आलेली -l. तुम्ही l बरोबर सुद्धा घेऊ शकता हेच उत्तर येते. म्हणजे तुम्ही l बरोबर इथं l घेतला तर इथं -n येईल. इथं तुमचा आता l घ्यायचा असेल ना तर इथं बी l आला पाहिजे त्याच्यामुळे मी n मध्ये कन्वर्ट केलं. म्हणजे l/-1 m/2 n/1 डायरेक्शन रेशो ऑफ फर्स्ट लाईन हे खालचे पहा -1 2 आणि 1 आलं. डबल एकदा शांततेने पहा. LMN असतो ना तर मी LMN मध्ये काय केलं पहा LMN मध्ये n कन्सिडर केला. n ची किंमत कोण आहे -l हे घे. आता n ची किंमत इन टर्म्स ऑफ m कोण आहे m/2 n जसाच्या तसा. n मध्ये घेतल्यानंतर हा n जसाच तसा. आता त्याची किंमत कन्वर्ट करायची. n ची किंमत l मध्ये -l n ची किंमत m मध्ये m/2 आणि हा आला l. मग याला l/-1 m/2 n/1 लिहिलं. डायरेक्शन रेशो ऑफ फर्स्ट लाईन आले. आता दुसरं काय दिलेलं आहे पहा n बरोबर -2l दिलेलं आहे. मग n बरोबर -2l m मध्ये टाकला -5l. हे पहा मायनस इथं n ची किंमत कोण आहे तुमची n ची किंमत इथं n ची किंमत आली तुमची -2l आली. -2l आल्यामुळे इथं किती येईल तुमचं पहा 3 दुनी 6 येईल डायरेक्ट. हे पहा n बरोबर -2l इन m. मग n बरोबर -5l आला -3 आला. n ची किंमत -2l आली -+6l मधून 5l गेले हा राहिला l. म्हणजे इथं काय ते आता मी काय करून राहिलो दिलेल्या पूर्ण किमती मी l मध्ये घेणार l. मग पहिला कोण आला माझा इथं पहा पहिला l जसाच्या तसा. l ची किंमत इन टर्म्स ऑफ m l ची किंमत इन टर्म्स ऑफ l आणि m सारखे झाले. l आणि m सारखे झाले. हा l आला हा m आला.
आता एनची किंमत पाहायची तुम्हाला, एनची किंमत म्हणजे एलची किंमत काय येते पहा, n/-2 येते. हा यल आला, हा यम आला, हा यन आला. यलमधल्या टोटल व्हॅल्यू, यल जसाच्या तसा बरोबर, एल बरोबर यम आहे म्हणजे इथे यम आला. मग आता एन बरोबर काय घ्यायचा तुमचा इन टर्म्स ऑफ n/-2 हा यल आला, l/1 m/1 n/-2 म्हणजे डायरेक्शन रेशो ऑफ सेकंड लाईन, डायरेक्शन रेशो ऑफ सेकंड लाईन हा आला A2 B2 C2. का आला A2 B2 C2 हा आला 1 1 -2. एकच गोष्ट लक्षात ठेवायची, इथं पूर्ण एन किंवा यल किंवा यम, इथं पूर्ण यल किंवा यम किंवा यन एक फिक्स करायचं. एन घेतलं सगळे एन घ्यायचे, एम घेतलं सगळे एम घ्यायचे, एल घेतलं सगळे एल घ्यायचे. मग आता अँगल बिटवीन टू लाईन्स काय आलं बाळा, कॉस थिटा इज इक्वल टू A1 A2 B1 B2 C1 C2 अपॉन अंडर रूट ऑफ A1 स्क्वेअर B1 स्क्वेअर C1 स्क्वेअर डॉट ऑफ A2 स्क्वेअर B2 स्क्वेअर C2 स्क्वेअर कॉस थिटा. मग आता कॉस थिटा बरोबर A1 A2 कोण आहे पहा, A1 A2 हे तुम्हाला सरळ सरळ दिलेलं आहे. A1 A2 हा आला तुमचा A1 A2 आला -1 × 1 + 2 × 1 + 1 × -2 पहा, A1 A2 B1 B2 C1 C2 -1 × 1 2 × 1 आणि 1 × -2 अपॉन इथं आलेला आहे तुमचा 1 + 4 + 1 डॉट दुसरा आलेला आहे 1 + 1 + 4. इथं कोण आलं पहा -1 + 2 -2 अपॉन इथं आलं √6 × √6. हा 2ला 2 कटला, इथं आला तुमचा -1/6 मॉडच्या बाहेर आला तर 1/6 कॉस थिटा इज इक्वल टू 1/6 थिटा इज इक्वल टू कॉस इनव्हर्स 1/6. अशा प्रकारे आपण त्यामधला अँगल डिटरमाइन तयार केला. एकदम भारी प्रॉब्लेम दिलेला आहे. कधी कधी लय मोठे गणित तयार होतात. या दोन रिलेशनवरून डायरेक्शन रेशोच काढा. मग डायरेक्शन रेशो म्हणजे हे आले हे आणि या ठिकाणी. कधी कधी डायरेक्शन कोसाईन्स काढा, मग डायरेक्शन कोसाईनवरून डायरेक्शन रेशोवरून डायरेक्शन कोसाईन्स काढा. कधी अँगल काढा, म्हणजे एका गणितापासून भरपूर गणित तयार होऊ शकते. लक्षात ठेवा, पहिले 2 इक्वेशन घ्यायचे, त्यामधली एक किंमत घ्यायची, दुसऱ्यात टाकायची, त्याच्यापासून डायरेक्शन रेशोचं रिलेशन तयार करायचं. सर्व एन LL MM मध्ये घ्यायचं. इथं पूर्ण एन घेतले, इथं पूर्ण LL घेतले, बरोबर आहे. आणि मग डायरेक्शन रेशो काढले. अशा प्रकारे अँगल काढला. पुढच्या पिरियडमध्ये याच्यामध्ये अजून प्रॉब्लेम आपण त्या ठिकाणी पाहू.